नमस्कार मंडळी. अहो थांबा, व्हिडिओ आधीपासून नक्की बघा. आजचा दिवस थोडा स्पेशल होता. ट्रिपची एक्साइटमेंट झोपपेक्षा थोडी जादाच होती. म्हणून पटकन रेडी झालो आणि निघालो आमच्या वन डे ट्रिपला. फायनली आम्ही पोचलो, पण एक ट्विस्ट झाला. आम्ही थोडं लवकरच आलो, जवळपास 15-20 मिनटं आधी. अजून गेट काय ओपन झालं नव्हतं. मग आम्ही काय केलं, वेळ वाया न घालवता लगेच फोटो आणि रील्स सुरू केले. बरं, आता इथं तुम्हाला दिसेनच कोणाचं काय चाललं, कोणाचंच कोणाला टाळमळ नाही. असं करता करता फायनली गेट ओपन झालं. आम्ही सगळ्या आत गेलो, सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्या आणि त्यांनी आम्हाला एक बँड दिला. तो बँड घालून आम्ही फायनली एंट्री घेतली. त्या मुमेंटला एकच वाटत होतं, आजचा फुल दिवस फक्त एन्जॉय करायचं. केली माहिती आहे, थेट पोटपूजा. आधी फ्रेश झालो, सेटल झालो आणि मग सरळ नाश्त्यावर ताव मारला. खरंच सांगते, ह्या रिसॉर्टमध्ये नाश्ता खूपच सुंदर होता आणि प्रत्येक डिश एकदम टेस्टी होते. तुम्ही जर वन डे ट्रिप प्लॅन करत असेल तर हा रिसॉर्ट खरंच खूप सुंदर आहे तुमच्यासाठी. या रिसॉर्टला नक्की भेट द्या. बरं, इथं पण सेम नाश्ता करताना आमच्या गप्पा काय थांबत नव्हत्या. एकीकडं खाणं आणि दुसरीकडं नॉनस्टॉप गप्पा. आता पोटभर नाश्ता झाल्यावर आम्ही रिसॉर्ट एक्सप्लोअर करायला निघालो. खरंच खूप सुंदर एन्व्हायरमेंट, आजूबाजूला ग्रीनरी, फ्रेश हवा आणि एकदम रिलॅक्स वाईब होते. आम्ही खूप फिरलो, खूप फोटो आणि रील्स काढले. ट्रिपला येताना तर रिकामी हात आलो, पण जाताना फोटो आणि रील्सचा तर ढिगारा घेऊन जाणार होतो. आणि तुम्हाला माहितीच आहे, 10 ते 12 वेळेस प्रॅक्टिस करून 2-3 रील्स आम्ही शूट केल्या. आता दुपारी 12-1 वाजले आणि परत पोटोबाची आठवण आली. जेवणापेक्षा जास्त फोकस आमचा होता की पाण्यात जायचं, म्हणजे ब्लॉग कमी आणि मस्त. असं करत करत पूर्ण दिवस कधी संपला कळलंच नाही. दिवसभर इतकी मजा केली, पण थोडंसं घरची ओढ लागायला लागली. मग आम्ही रेडी झालो, इव्हिनिंगचा नाश्ता केला आणि घरी परत निघालो. अशी होती ही आमची छोटीशी ट्रिप. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट ट्रिपला आम्ही कुठे जायला पाहिजे. या ट्रिपचा टोटल खर्च सगळी डिटेल पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.